मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की या सिंहासनावर दोन पोरी बसली होती. काय कराय तू? हा माफ करा मंडळी, सिंहासनावर मागच्या आठवड्यात बसलेल्या प्राजक्ता आणि राशी. वा वा. तर मंडळी आता बघायचं आहे की या आठवड्यात खूप गुण मिळवून यांना कोण उठवते ते. वा. तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या ऍक्टला. तर मंडळी आमच्या वेळी काय भारी दिवाळी होती. तर मंडळी आता तशी दिवाळी नाही. आताच्या पोरांची दिवाळी डिजिटल दिवाळी झालेली. डिजिटल दिवाळी. हा बघायची तुम्हाला. तर मंडळी येते मुंबईची गौरवी वैद्य. वा वा. यार ही पण ती लागतच नाही. सेल गेले वाटतं. आता नवीन टाकावे लागणार. हा चालू झाले. पुढच्या वर्षी ना हे सेल घेणारच नाही. नवीन सेल घेणार. CHYD कंपनी माहित नाही. अहो असं काय करतायत. चला बाया उद्या. त्या कंपनीचे सेल निदान 4-4.5 वर्ष तरी पुढेही चालतच राहतात. बाळा, आई बाबा आहेत का घरात? बापरे, पोलीस आमच्या घरी. अगं बाळा, मी पोलीस नाही, मी पोस्टमन. माझ्याकडे पत्र असतात. अच्छा अरविंद जगताप. टीव्हीत किती वेगळं दिसतं. आणि तुमच्या वडील नाही आले? कोण? सागर कारंडे. नाही, एका अर्थी तुझं म्हणणं बरोबर आहे बाळा. अरविंद जगताप पण पोस्टमनच आहेत. फरक फक्त एवढाच आहे की आम्ही घरात पत्र टाकतो आणि ते डायरेक्ट हृदयात टाकतात. आणि हे काय? अरे वा 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 वा, दारात बसून अभ्यास चाललाय पाठीवर. अभ्यास नाही, रांगोळी आहे ती रांगोळी. आणि ती पाटी नाहीये. टॅब आहे तो टॅब. दिवाळी आहे ना. हॅपी दिवाळी. हॅपी असू दे बाळा. कशी आहे माझी रांगोळी? वा वा. लव यू. अरे बाळा, त्यात रांगोळी असते म्हणून त्याला रांगोळी म्हणतात. हो. मग आंबे हळदीत आंबे का नसतात? नागपूरमध्ये नाग का नसतात? गुलाबजाम मध्ये गुलाब का नसतात? तसंही माझी मम्मा म्हणते आता डिजिटलचा जमाना आहे म्हणून डिजिटल रांगोळी. पण बाळा, माहिती का तुला, आजही गावाकडे छान सडा घातला जातो, रांगोळी काढली जाते. तुझ्या आईने केलं असेल ना हे सगळं? हो केलंय ना. आम्ही आमच्या गावी गेलेलो. तिकडे आजोबांनी मम्माला सांगितलेलं सडा टाक, रांगोळी काढ. मग मम्माने नेमका उलट केलं. आधी रांगोळी काढली, मग सडा टाकला. आणि मग ऐन दिवाळीत घरात शिमगा झाला. तेव्हापासून मी ठरवलंय रिस्क घ्यायची नाही, सरळ डिजिटल रांगोळी काढायची. म्हणजे सासरी गेल्यावर ताप नको. अरे बापरे, केवढा दूरचा विचार. एवढ्याशा वयात किती टेन्शन्स आहेत तुला. बरं ते सगळं सोड. दिवाळीचा फराळ वगैरे केलाय की नाही? नाही. का? अहो काय मम्मा म्हणते हे सगळं खाल्ल्याने डायटिंगची वाटच वाट लागते. देवा. अहो तुम्हाला माहितीये का? काय? एका लाडूत 350 कॅलरीज असतात. बापरे. ते बंद करण्यासाठी मम्माला 4 दिवस झुंबा डान्स करावा लागतो. अगं पण मम्माचं ठीक आहे, तुला काय डाएटची गरज? असं कसं? मम्माला तर मला एकटाच बनवायचं.
क्या बात है. अरे वा बरं तुला काही भावंड वगैरे आहेत का, भाऊ बहीण हो आहे ना, एक भाऊ आहे मला असं? मोठा. अरे वा वा, म्हणजे तुमची भाऊ बी जोरदार असणार नाही का? हा. कुठे आहे तो तुझा भाऊ? तो दिवाळी टूरला गेलाय. दिवाळी टूरला? कुठे? गोव्याला त्याच्या फ्रेंड्स बरोबर. अरे दिवाळीत कुठे गोव्याला जातात का? त्यात काय, दिवाळी असो, होळी असो, गणपती असो, सुट्टी मिळाली की त्या गोव्यालाच जातात. वा वा. परवा बैल पोळ्याला पण ते गोव्यालाच गेले. अगं मग भाऊबीज? त्यात काय, मी इकडून व्हॉट्सअप वरून ओवाळणीचं ताट पाठवते, हे गेलं, मग दादा थोड्या वेळाने ऑनलाईन गिफ्ट पाठवणार. किती सोपं. वा 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 झाली भाऊबीज. वा वा, फार तर वेगळी आहे तुमची दिवाळी. हा वा 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 वा. पण एक आहे, हा. आम्ही यंदा दिवाळीत कपडे घेणार नाहीये. अरे वा वा वा, म्हणजे बचत करणार आहात तर. नाही नाही, आता ऑनलाईन शॉपिंग तर 2 आठवड्याला असते ना. हा. मग मम्मा म्हणाली आता दिवाळीला नको. बर बर बर, म्हणजे कपडे नाहीच. आम्ही माहितीये कपड्यासाठी दिवाळीची वाट बघायचो. आम्ही 4 भावंड होतो. एकाच ताग्यात आम्हाला सगळ्यांना कपडे शिवले जायचे. त्यागत म्हणजे काय? तागा म्हणजे एकच असं बेडशीट मोठं, त्याचे तुकडे तुकडे करून आम्हाला शर्ट शिवायचे. आम्ही सगळे सेम दिसायचो. हो. तुला माहितीये, पहाटे लवकर उठायचो, उठण्या लावून छान आंघोळ करायचो, मस्त आई आम्हाला सगळ्यांना ओवाळायची, मग आम्ही बसून छान फराळ करायचो. हा लाडू माझा, चकली तुझी, करंजी माझी, शंकरपाळे तुझे. प्रत्येकाच्या तोंडात असा चिवड्याचा घास असायचा. आम्ही सगळे मिळून मग छान किल्ला बनवायचो, असे ठिकठिकाणी मावळे पेरायचो, वरती शिवबा असायचा. अशी असायची आमची दिवाळी. त्यावेळेला ना सगळे नातेवाईक असे एकत्र जमलेले असायचे घरात. अशी साधी असायची आमची दिवाळी. म्हणजे तुमच्यासारखी नाही बाबा अशी डिजिटल बिजिटल. वा, पण त्यात काय मज्जा येत असेल ना, सगळे मिळून किल्ला करायचा. हो. आम्ही पण करणार होतो, हा. पण सोसायटी वाले अलाउड करत नाही. अरे देवा. पण मला आवडेल. आवडेल ना तुला? हो, चल मग माझ्या घरी करूयात. पण तुमच्या घरी कसं? अगं मी इथं जवळच राहतो. मला पण एक तुझ्यासारखी मुलगी आहे, राणी नाव आहे तिचं. तिला पण आवडेल तू आलेलं. येणार? हो येणार ना? मग दिवाळीचा फराळ पण खाणार ना माझ्यासोबत? हो. खाणार ना? पण तुम्ही एवढा फराळ खायचा, तुमच्या कॅलरीज नाही वाढायच्या? नाही बाळा, त्याने वाढायचं फक्त ते प्रेम, आनंद. वा 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 वा. कसं आहे ना, आजकाल काळाबरोबर दिवाळी पण बदलत चालली आहे. हरकत नाही. शेवटी काय, सगळंच डिजिटल व्हायला लागलं तर आनंद सुद्धा एक दिवस असा डिजिटल होऊन जाईल. शेवटी काय असतं बाळा, हा LED दिवा पण प्रकाश देतो आणि तेलाचा दिवाही प्रकाशच देतो. फरक फक्त एवढाच आहे की LED दिव्यानं फक्त घर उजळून निघतं, पण तेलाच्या दिव्यानं घर आणि मन दोन्ही उजळून निघतं. वा वा वा. तुम्ही किती छान बोलता पोस्टमन काका. मला आवडेल तुमच्यासारखी दिवाळी साजरी करायला. आवडेल ना? हो. येस. अरे हो, पण मी मूळ मुद्दा विसरलोच. अरे गावावरनं पार्सल आलं होतं तुझ्या आजी आजोबांचं. फराळ आहे पण त्याचा काय उपयोग? तुमच्या घरात तर लहान लहान मुलं सुद्धा डाएट करतात. जाऊ दे, मीच घेऊन जातो. नाही नाही, मी खाणार तो. द्या इकडे. वा वा वा. खाणार?